म्हणजे खरं सांगायचं तर जनरली राजकारण घरापर्यंत नको असं प्रत्येक राजकीय नेत्याला वाटत असतं. पण सध्या बारामतीची परिस्थिती पाहता राजकारण मागच्या दाराने नाही तर अगदी समोरच्या पुढच्या दाराने घरात शिरतंय. ह्याचा त्रास होतो का? याची घुसमट होते का? आणि हे सगळं बघता पार्थनी पार्थजींनी अजूनही राजकारणात राहावं, यावं ह्याकडे तुम्ही वडील म्हणून कसे बघता? काय मागच्या काळात आम्ही ज्यावेळेस लहानपणी होतो त्यावेळेसची जनरेशन, त्यावेळेसची पिढी आणि आताची जनरेशन ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. पूर्वी आपण लहानपणी साधारण आपल्या आईवडिलांचं काय मत आहे, घरातल्यांचं काय मत आहे ते बघायचो आणि तशा पद्धतीने भावंडही जास्त असायची, फॅमिली मोठी असायची, एकत्र कुटुंब पद्धत होती. त्याच्यानंतर काळ बदलत गेला. तुम्ही बघा दर 20 वर्षांनी नवीन नवीन 90ची जनरेशन, 2000ची जनरेशन, 2010ची जनरेशन, 2020ची जनरेशन असं जर बघितलं तर अलीकडच्या काळामधली मुलं आणि मुली या आपला विचार स्वतः करणार आहे आणि त्याच्यात आपण त्यांना मुभा दिली पाहिजे ह्या मताचा मी आहे. आपण फार त्यांना तुम्ही हे करावं ते करू नये असं सांगू नये, कारण अलीकडच्या मुलांना मुलींना बरंच काही कळतं की कशात आपण काय भूमिका घेतल्यानंतर ती योग्य ठरणार आहे, काय भूमिका घेतल्यानंतर ती अयोग्य ठरणार आहे. पण आता मुलं मोठी झाली आहेत, त्यांना त्यांच्या पुढच्या जीवनाच्या दृष्टिकोनातनं, वाटचालीच्या दृष्टिकोनातनं जे योग्य वाटतं ते त्यांनी करावं, आमचा त्याला पाठिंबा आहे.